बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 95 काय झालं. काल रेवा गेल्यानंतर आज हे बोलताना दिसले आणि कालपेक्षा जास्त निगेटिव्हिटी जी ना ती आता दिसलेली. स्वतः जाता येत नाही आणि आली आली मोठी शहाणी सांगणारी, हे विशाल बोललाय तन्वीवर. कारण तन्वीने जी कविता केली ना त्यामध्ये एंडला जे बोलली ती की खोटं बोलणारे, धक्काबुक्की करणारे घरात राहिले आणि चांगली मुलगी, चांगले टास्क खेळणारी मुलगी, माझी सखी प्रभू 2.0 घरातनं गेली. म्हणजे ती रडत होती, ती रेवा गेली. रेवा खरंच पण छान खेळली रेवा, ठीक आहे. पण ते ते प्रभूवाली लाईन आहे ना तन्वीला बोलायची, तू अशीच मैत्रीण राहिली असते तरी चाललं असतं की. काय गरज आहे मी प्रभू बनून ऐकण्याचा प्रयत्न करेन. हे वेगळं नरेटिव्ह सेट होतं ना बाहेर. या गोष्टी ठीक आहे. चला, रेवा छान खेळली, ऑल द बेस्ट रेवाच्या फ्युचरसाठी. पण इथे जे बोलली इथं म्हणजे ही बोलली पण आहे इतकी निगेटिव्हिटी. बापरे, अनुश्री म्हणे किती निगेटिव्ह करताय अरे विचार आहे. म्हणजे ॲप्रिसिएशनच नाही काही, म्हणजे आपल्याला ॲप्रिशिएटच नाही करत. आपण बिना मेहनतीचं इथपर्यंत आलो का. ही विशालला बोलताना दिसते अनुश्री बोलताना दिसते इथे विशालला. तर इथं आपण बघितलं ते म्हणते म्हणतो विशाल आली मोठी शहाणी. मग खरंच निगेटिव्हिटी तो इथं विशाल म्हणतोय म्हणजे इतकी निगेटिव्हिटी भरली तन्वी. म्हणजे यांचं म्हणणं काय, यांना काय सगळे 5चे 5 जे यांना टॉप 5 काटा टीमचेच पाहिजे होतं का. प्रभू, रेवा आणि हे बाकीचे हे 4 हेच पाहिजे होते का, असं म्हणणं आहे विशालचं. विशाल खूप जास्त चिडला आहे. विशाल म्हणे तीच मला बोलली होती का मी ना जे काही शिकले तर आईकडून शिकले, तर तिची आई असं शिकवते का, असं काहीतरी बोलला आहे तो विशाल. हे आईला नव्हतं मध्ये आणायला पाहिजे विशालने. पण ठीक आहे, तो चिडला आहे. पण हे ठीक आहे, मी जसं बोलते की आई वडील कोणी पण काय यार, कोणी पण गेम खेळायला नाही आहेत. तुम्ही गेम खेळताय तुमच्याबद्दल बोला, सिम्पल. मी इकडं विशाल राकेशला बोलतोय यार हे असं बोलणं चुकीचं नाही का राकेश, बघ ना ती यार कसं बोलती. तन्वी काय बोलली म्हणजे आमची काय मेहनत नाही का रे, सांग. आम्ही काय असंच आलो आहे का टॉप 5मध्ये, आमची काही मेहनत नाही का, आम्ही टास्क नाही खेळले का. असं इथं विशाल जो आहे ना बोलताना दिसतोय आरबीला. आरबी म्हणतो पण ते माझं मत नाही आहे, ते मत तिचं आहे, ते मत तन्वीचं आहे, माझं मत नाही ते, असं बोलताना दिसलाय विशाल. विशालला राकेश. पण राकेश म्हणतो ठीक आहे जाऊ दे, तू आला फिनायला काँग्रेट्स, असं बोलला इथं राकेश. मग नंतर इथं विशाल जो आहे त्याला सॉरी बोलला आणि हक केला. तो आम्ही मेहनत करून इथवर आलेलो आहे. तर इथं हक केलं म्हणे. आधी येणार होतो मी हक करायला, पण म्हटलं की नको इथपर्यंत पोहोचू आणि मग हक करू, असं विशालचं म्हणणं होतं इथे. सो सॉरी यार, माझी तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे सर्दी खोकला खतरनाक जाम झाली मी. आणि घासा तर आता तर ठीक आहे घासा, पण घासा ठीक झाला आणि सर्दी जाम झाली, असं झालं आहे माझं. सो आय एम सॉरी यार, माझ्यामुळे तुम्हाला जर असं डिस्टर्बन्स होत असेल तर ऐकण्याचं काम करा तुम्ही, जाऊ दे मला बघूच नका. तर ठीक आहे. तर इथं तो बोलला विशाल आणि नंतर तन्वी इथं दीपालीला बोलते. आणि इथं दीपाली पण होती, इथं अनुश्री पण होती. प्रत्येक गोष्टीसाठी ना म्हणजे तुम्ही नॅशनल टीव्हीवर काय संदेश देत आहे. मी खोटं बोलले म्हणजे आपल्याला लहानपणापासून आपण हे शिकत आलो प्रत्येक वेळेस की खोटं बोलणं चुकीचं असतं. मग तू खोटं बोलत नाही का तन्वी, खोटं बोलणं तर चुकीचं असतं, हे सगळ्यांचेच आईवडील शिकवतात सगळ्यांना. पण मोठं झाल्यावर सर्वच जणं थोडंफार, कोणी खूप जास्त अति खोटं बोलतं, कोणी खूप थोडं बोलतं, नाही तर कोणी एखादं 2च बोलतं, पण बोलतं. कोणी असतं ना यार बायकोची मार नको पडायला, मी तर आता मित्रांबरोबर आहे मी खोटंच सांगतो, असं राहतं. काही वेळेस मुलांबरोबर खोटं बोलतात. मी रात्री चॉकलेट आणतो मग तू अभ्यास कर, मुलं अभ्यास करून ठेवतो, होमवर्क करून ठेवतो, पण तुम्ही चॉकलेट आणतच नाही. मग काय होतं, तुम्ही पण खोटं बोललात. या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहे ना लाईफमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात, ज्यामुळे आपण खोटं पडतो. म्हणजे काही ना काही होतं अशा गोष्टी. हे जे मजेदार किस्से आपल्या लाईफमध्ये रोज घडत असतात. तर ही म्हणते की कसं वाटतंय नॅशनल टीव्हीवर ट्रॉफीजवळ तुम्ही जाताय आणि काय हे चालले. तर इकडं दीपाली म्हणते
ही माझ्यासाठी तर खूप मोठी परीक्षा होती, पण मी पास केली, ठीक आहे असं बोलते दीपाली. आणि दीपाली ते ठीक आहे सगळं सोडून द्या ना, आता जाऊ दे, जे झालं ते झालं. पण तन्वीच्या मनात नाही आहे बाई, नाही आहे, सोडायलाच तयार नाही पोरगी, ना तन्वी ना राकेश. त्याच्यामुळंच ते आता गेमला गेमनुसार घेत नाही ना, मग तुम्ही निगेटिव्ह दिसता, सिम्पल आहे. मग इकडं दीपालीने बाई दोघींना, अनुश्री आणि तन्वीला जवळ घेतलं. हे मला दीपालीचं खरंच खूप आवडलं. आणि राकेश तन्वीला म्हणजे वाटलं होतं का रेवा जाईल. राकेश म्हणतो का तन्वीला वाटलं होतं का रेवा जाईल. तन्वी म्हणती वाईल्ड कार्ड होती म्हणून, पण ठीक आहे ना, पण विशालचा गेम बघता विशाल जाईल. अरे तूच तर त्याला फायनलिस्ट केलं होतं. अरे काय डबल ढोलकी बाई तन्वी, तूच तर म्हणे ते टी व्ही फोडायच्या टास्कमध्ये हीच बोलली होती ना, आठवतं का तुम्हाला. अरे नाही, मी तुला नॉमिनेट करणारच नाही, मी तुला कॉम्पिटिटर मानते, तू तर फायनलिस्ट आहे. आय एम सॉरी. याच्यामुळे ना मला प्रॉपर मुद्दे पण मांडता येत नाही यार, सिरियसली. हां ओके. तर ती म्हणे ती बोलली होती, तू तर भाई तू फायनलिस्ट आहे, मी तर तुला नॉमिनेटच नाही करणार. नंतर राकेश तन्वीचं बी नसलं होतं, आठवतं का तुम्हाला त्या गोष्टी. हां आणि आता तो फायनलमध्ये गेला. एवढ्या काय मिरच्या झोमताईला, काय इतक्या मिरच्या लागल्या आहे. तू तर त्याला फायनलिस्ट मानत होती, तो फायनलमध्ये आला, मग काय. तू तर खुश हो का तुझं प्रेडिक्शन सही ठरलं का, तो भाई आला, भाई फिनालीला आला, काही बी आला. पण ते नाही आहे तिला. तिचं म्हणणं विशालचा गेम बघता, अगो तो किती खोटं बोललाय, त्यांनी धक्काबुक्की केली म्हणे, असं बोलली ही. धक्काबुक्की तर राखी आणि रेवामध्ये पण झाली होती ना, बरोबर ना. रेवा आणि राखीमध्ये झालीच ना, थोडीशी धक्का थोडीशी मुक्की. तर ठीक आहे, काय बोलणार आता. हे बोलायला पाहिजे होतं इथं अनुश्रीने, पण ठीक आहे यार, टायमावर नाही सुचत यार, नाही सुचत. मला सुद्धा काय काय वेळेस आहे ना, काही पॉईंट टायमावर बोलणं नाही सुचत. मग वाटतं का यार आपण याला असं बोलायला हवं होतं, का नाही बोललो आपण, हे असं असं होतं माहिती आहे का. तर ठीक आहे, समजू शकतो आपण हे. तर ती म्हणते बघता विशाल जाईल. राकेश म्हणतो बघ जे आहे ते आहे, आता हे सगळं आपल्याजवळ ठेवा. राकेशला माहिती आहे बाहेर थोडंसं जास्त निगेटिव्ह चाललं आहे तन्वीचं, पण राकेश तू पण हे भाट ठेवायला हवं होतं, मला असं वाटतं ठेवायला हवं होतं. नंतर इकडं हे बोलत आहे आपल्याजवळच ठेवा आणि काटाचं टोळी बाबतीत सडन चेंज होणार नाही. अरे बाप, यांचा काटा अजून बी आहे यार, मला याचे काटे रुतायला लागले बापाले, लय काटे रुतायला लागले. तर ना यांचं अजून एक काटा टीम आहे आणि ते एंडपर्यंत राहणार. मला वाटतं घराबाहेर पण एक काटाचा एक मोठा केक कापणार आहे, सेलिब्रेशन करतील. काटा टीमचे प्रभू आणि रेवाला पण बोलवतील ते. काटाचं एक मोठं सेलिब्रेशन आणि केक आहे ना असा काटाच्या आकार टाईपच बनवा, असा वरती असा आणि असा काटा एकदम, कोणता बाबळीचा काटा का कोणता काटा, काय वाटतं तुम्हाला. तर हे असं सगळं ठीक आहे, आपण ते नंतर बोलूया. सध्या आपण काटाचं टोळी बाबतीत सडक चेंज नाही होणार. याचं म्हणणं ही दुश्मनी ये ऐसी ही रहेगी. दीपाली तू तिकडं गेलेली मला आवडणार नाही. दीपाली म्हणे मग तू कसा राखीबरोबर जाऊन बसायचा बोलायचा, तुम्ही कसं करायचे, राखीबरोबर दिवसभर भांडायचे. राखी तर हिला म्हणजे पर्सनल बोलली आहे आणि बोलली बाई, आयुषबद्दल बोलली आहे, राकेशला पण काय काय बोलली ती, राकेश बापट पोपट वगैरे काय काय बोलली आहे. ती म्हणे तुम्ही सगळे तिच्याशी दिवसभर भांडायचा, रात्री गुलगुलू 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 गप्पा मारायच्या. तन्वी पण, तन्वीला माहिती राखी सावंतबरोबर आपल्याला फुटेज भेटणारच बाई 110% बसायच्याबरोबर. मग तन्वी बोलायची बसायची फुटेजसाठी, राकेश बी बरोबर बसायचा. आणि किती जण हे पण बोलले आता की राखीमुळं राकेशचा गेम अप झाला असं. तर या सगळ्या गोष्टी. तर इकडं तू म्हणतोय का तू गेली आवडणार, मग हिने लगेच एक्सपोज केलं दीपालीने तन्वीला बी राकेशला बी. राकेश म्हणतो ते सगळं मला नाही माहिती, तू जायचं नाही, तू त्यांच्याबरोबर बसायचं नाही. राकेश बापट तू तिचा मित्र आहे, तू तिला सांगू नाही शकत, ती एक इंडिव्हिज्युअल प्लेयर आहे, तू तिला सांगू नाही शकत की तू त्यांच्याशी बोलायचं नाही किंवा काय. तर हे बोलते. तर तन्वी म्हणते अरे दादा पण ताईचं हे वैयक्तिक मत आहे, तू काय बोलतोय दादा,
असं बोलती ही बोलती तन्वी. दादा तिचं वैयक्तिक मत असू शकतं ना, तिला बोलायचं आहे बोलू दे. नाही मला चालणार नाही. अरे कमाल आहे राकेश. तू का तिच्यावर एवढे रिस्ट्रिक्शन? ती मॅच्युअर्ड आहे इनफ. हां सो बघूया काय होतं. आता ही विशालशी बोलते का? गुलू गुलू कोण? दीपाली. आणि मग राकेशचा पारा चढतो का? दिसल ते 1-2 दिवसात. मग या सगळ्या गोष्टी झाल्या इथे. आणि अनुश्री दीपन कुठल्या पण टायमाला आपण काय बोलतोय, रेवा गेली ना आम्हाला वाईट वाटलं, पण त्यावेळेस ही जे बोलली सडन ते चांगलं होतं. एकदम करेक्ट इथं अनुश्री बोललेली आहे. मी अनुश्री क्या बात आहे अनुश्री, म्हणूनच तू टॉपला आहे बोटिंग. जा ट्रॉफी घेऊन अनुश्री. अरे मी बोलली चांगली माणसं गेली आणि खोटं माणसं राहिली. हे तुला काय वाटतं हे बोलणं योग्य आहे का? ते पण अशा वेळेस. हा आमच्यासाठी स्पेशल मुमेंट आहे ना, आम्ही फायनली झालो, आमची मेहनत आहे. ही कोण आम्हाला खोटं ठरवणार? आणि आयुष्यात कोणी ना कोणी खोटं बोलतं, कोणीही रुतल्या तांदळाचं नाही. अगदी बरोबर बाई, अगदी बरोबर. सगळेजण लाईफमध्ये खोटं बोलतात. राकेशही बोलला असेल, तन्वीचे तर दिसले घरात. रिजे सरांनी फुटेज बी दाखवले ते आटाचं, ते गव्हाचं पीठ चोरल्यावरून वगैरे काय होतं ते फुटेज दाखवलं होतं ना. त्याच्यावरून ते तन्वीने केवढा राडा केला होता. जाऊन बघा तो एपिसोड. मला तर लक्षात नाही तो एपिसोड नंबर, पण जाऊन बघा तुम्ही एकदा. तन्वी बोलली बऱ्याच वेळा खोटे. प्रभूने ती चावी चोरली होती, हिला काय माहिती नव्हतं का प्राजक्ताची चावी चोरली? तरी ही खोटं वागली नव्हती का? या सगळ्या गोष्टी यार. असं नाही आहे रे, खोटं सर्व बोलता, कोणाचे इमोशन असतात असं ही बोलती अनुश्री. आणि खूप छान बोलली अनुश्री, व्हेरी गुड. मग तन्वी बोलतीये तुलाच बोलली कशावरून? तो खोटारडा नाही आहे का? खोटं तूच बोलते का? खोटं तो नाही बोलत का? तो आहे खोटारडा, त्याने धक्काबुक्की नाही केली का? इथं बोलते तन्वी. बोलते तू बोलली होती ना का तो एकटा पडला आहे, मग तो पॉझिटिव्ह दिसेल, मग त्याचा गेम स्ट्रॉंग होईल. मग नाही, मग मी त्याच्यावर बसते. अनुश्री म्हणती मग मी ते 3-4 भाऊचे धक्के व्हायच्या आधी बोलली होती. म्हणजे मला वाटतं 1 महिन्यापूर्वी बोलली होती यार, बरंच दूर बोलली होती ती. तर ती एवढे तू एकट्याने पडू द्यायचं आहे त्याला, एकट्याने पडू द्यायचं आहे म्हणून तू त्याच्यावर बसत होती. ते हो तेव्हा गोष्टी वेगळतात. म्हणून मग आता तुम्ही ते भाऊ बहिणीचं जे फेक दाखवत आहे त्याचं काय? मग इथं राकेश बोलला आहे ते तुम्ही भाऊ बहिणीचं ना ते सडन झालेलं ना, म्हणजे तुम्ही भाऊ बहिणी वगैरे एकदम ते झालं ते सगळं फेक वाटतंय म्हणे. सिंपती वोट मिळत आहे साहजिकच, तुम्हाला सिंपती वोट घ्यायचं तुमचा प्रयत्न आहे असं तो म्हणतोय की सिंपती वोट घ्यायचा तुमचा प्रयत्न आहे असं राकेश बोलतोय अनुश्रीला. तर ती नाही यार असं कसं बोलतोय तू? असं नाही आहे काही. मग इकडं राकेश अनुश्रीला बोलतोय ती बघ तो बोलायला येईल माझ्याशी तर त्याला सांग. म्हणजे कोण? विशाल हक करून आला होता ना याला. मग त्याच्यानंतर राकेश रडत बाहेर आला आणि म्हणतोय का तो विशाल आला ना तर त्याला सांग की माझ्याशी बोलायला येऊ नको. सॉरी त्याला सांग माझ्याशी बोलायला येऊ नको. जो पर्सनल बोलला आहे त्याचं, म्हणजे सॉरी आज बोलला आहे ठीक आहे, त्याला सांग म्हणजे तो सॉरी आज बोलला आहे. तो याच्या आधी म्हणजे त्याचं म्हणणं याच्या आधी झोपला होता का सॉरी बोलायला? हा आजच का बोलला? म्हणजे फिनायला आल्यावर सगळ्या गोष्टी ठीक करतोय बुवा, त्याची इमेज साफ करतोय असं राकेशचं एकंदरीत म्हणणं असेल. मग त्याला सांग का येऊ नको माझ्याकडे बोलायला. तर तुम्ही त्यासाठी ना तुम्ही जे अर्न केली आहे म्हणजे पोझिशन त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन असं बोलला इथं. मग विशालकडे चाणक्य नीती आहे, त्यांनी इन्फ्लुएन्स केलं होतं. तर दीपाली पण इन्फ्लुएन्स होती. राकेश दीपाली तू त्याच्या बोलण्यामध्ये इन्फ्लुएन्स व्हायचं नाही, तू त्याच्यात बसायचं नाही, बास 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 नाही बसायचं असं ते. मग तिने मी इन्फ्लुएन्स नाही झाली आहे राकेश, तर नाही तू इन्फ्लुएन्स झाली म्हणजे काय यार? ती काय लहान आहे का? ती लहान बाळ आहे का यार? आज ती बोलते यार 26 वर्षाचं म्हणजे तिचं लग्न आहे, मोठी बाई आहे ती. आणि तू कसं काय तिला सांगू शकतो? इनफ मॅच्युअर्ड आहे ती, अगदी व्यवस्थित मॅच्युअर्ड आहे. तिला चांगलं वाईट कळतं कोणाशी बोलायला हवं कोणाशी बोलायला नाही. राकेश तू कसं काय सांगू? एक वेळेस ठीक आहे प्रभू असता 20 वर्षाचा मग ठीक आहे त्याला तू सांगतोय, पण दीपालीला सांगतोय ये बात कुछ हजम नाही हुई हमाय. मग त्याच्यानंतर आपण बघितलं
विशालकडे चाणक्यने ते इन्फ्लुएन्स होतं. मला वाटलं तिकीट टू फिनाले ना तो डिझर्व करतो असं ती म्हणते. मग मला तो आपल्या गँगची लोक त्यांच्याबरोबर बोललेली आवडणार नाही. इथं तो बोलतोय दीपाली तू बोलायचं नाही. मग दीपाली ते तू राखेशी बोलायचा तेव्हा तुम्ही दिवसभर भांडायचा मग रात्री बोलायचा. राकेश म्हणतो मला बोललेलं आवडेल. तन्वी बोलली मग त्याचं वैयक्तिक मत आहे तिचं नाही तो मला नाही चालणार ते. मग राकेश तुला सॉरी बोलायसाठी नाही बोललो मी म्हणजे हा बोलला आहे. इथे विशाल बोलतो आहे कारण अनुश्रीने मध्ये जाऊन सांगितलं का राकेश बापट मला असं असं बोलत होता का बुवा तू मग हे सगळं केलं पण मी काही विसरलो नाही आणि मी माफ वगैरे नाही करणार. तिकडं बोलला आहे क्लिअर केलं आहे इथं विशालने. राकेश तुला सॉरी बोलायसाठी नाही बोललो मी. आय डोंट एक्सपेक्ट टू बी नॉर्मल. म्हणजे मी तुझ्याकडनं एक्सपेक्ट नाही होत का मग एक्सपेक्ट नाही करत की तू नॉर्मल हो. आय डोंट एक्सपेक्ट टू बी नॉर्मल. राकेश म्हणतो हां ठीक आहे ना संपवूया विषय इथं स्टॉप असं बोलतो आहे. आणि अनुश्री म्हणते का तू मॅन्युप्युलेट केले दीपालीला दीपाली मॅन्युप्युलेट झाली आहे. तर इथं विशाल बोलतो आहे दीपालीला त्या फेक लोकांना सांग मी कधी का दीपाली तू माझ्या सांगण्यावरून कधी मॅन्युप्युलेट झाली. तुला मी कधी बोललो ग टोळी सोडून काटा सोडून टोळी ते कधी बोललो मी तुला बोललो ना तू काटातच राहा असं बोललो होतं ना. म्हणजे ती हो तू बोलला मग काय हे त्या फेक लोकांना सांग का मी हे कधी बोललो नाही. माझा गेम नाही खाली पाडून कोणाला वर उठायचं स्वतःवर उठायचं हे मी कधी केलेलं नाही. तर ही म्हणते तन्वी तो पेटलाय दादा दादा तो पेटलाय. मी बोलले ना त्याला मी त्याला खेचले मी बोलली तू फायनलिस्ट होशील आणि मी त्याला काँग्रॅट्स नाही करणार. का करू मी त्याला काँग्रॅट्स. एवढी इज्जत नाही कमवली त्यांनी. अरे तुझ्या नजरेत काय इज्जत कमवली त्यांनी. ऑडियन्स महाराष्ट्राच्या नजरेत इज्जत कमवली आहे. एका जणाने नाही होत ग काही तन्वी नाही होत. मला अजूनही शुक्लाचा आहे ना एक डायलॉग आठवतोय. तुम्हाला आठवतो का यार शुक्लाचा सीझन तुम्ही बघितला असेल तर आहे ना तो म्हणायचा म्हणजे शुक्लाला तो आसिम का रश्मी कोणीतरी बोललो होतं यार की ना आम्ही तुला विचारत नाही आणि ना तू आमच्या नजरेत काही नाही. शुक्ला म्हणे मला तुमच्या सगळ्यांच्या नजरेत ना काही बनायचं मी नाही. मला ज्यांच्या नजरात बनायचं असेल ना ते मी बनल पण मला तुमच्या नजरेत तुम्ही कोण आहे म्हणे तुमच्या नजरेत मी भान बनायला किंवा मोठं म्हणाल तुम्ही कोण नाही म्हणे माझ्यासाठी. तर हे होतं ना हे कमाल होतं. तर मी हेच म्हणेन का तन्वी तुझ्या एका नजरेने किंवा मग तुझ्या नजरेत इज्जत कमवत त्याला काही फरक नाही पडणार. त्यांनी त्याच्याकडं आता 1.6 मिलियन 16 लाख लोकांचं प्रेम आहे त्याच्याबरोबर. त्याला लोक फॉलो करतात त्याचे फॅन आहे. इवन बिग बॉसची नॅचरल ऑडियन्स पण त्याच्यावर थोडीफार कनेक्ट करते. सो नाही आहे का गरज इवन ना तुला त्याची ना ते प्रत्येक यार कुणाचं कुणा वाचून आडत नाही यार. सख्खे नाते असताना त्यांचं कुणा वाचून आडत नाही. मग इथं आपलं माणूस गेलं या जगातनं सोडून. किती दिवस रडतो आपण 10 दिवस रडतो 13वं होस्तो रडतो. त्याच्यानंतर टाईम जसा जातो तसं आपण त्या सगळ्या गोष्टी मागे टाकून लाईफची वाटचाल पुढं करतो. मला वाटतं जर कोणाच्या जाण्याने जर कोणाला फरक पडत असेल तर ती एकमेव एक आई असते. एक आई बापाचं दुःख असतं आपल्या मुलांबद्दल आपल्या पोराबाळांबद्दल. बाकी कोणाचंही काही दुःख नाही. त्यांची लाईफ अशी असते लाईफ मस्ट गो ऑन चालू असते. ते 2-4 दिवस रडतील झाली नॉर्मल लाईफ चालू. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टी आहे. तर इथं ती म्हणते की त्यांनी एवढी इज्जत नाही कमवली का म्हणजे मी त्याला कॉंग्रॅच्युलेट करेल. गरज नाही त्याला बिलकुल गरज नाही. माझ्या नजरेत ना भाई तू लांबच राहा. अरे तो लांबच आहे डोंट वरी तो लांबच आहे. म्हणून तरी तर सकाळ झाली आहे आणि यांचे नाच गाणे चालू झाले आणि काही नाही सकाळ झाली आणि यांचं आता काही नाही फक्त जर्नी व्हिडिओबद्दल बोलणार मी सांगते. बिग बॉस जर्नी व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी अनुश्रीबद्दल काय काय बोलले ठीक आहे आणि नंतर जर्नी व्हिडिओ आहे ती तुम्ही डोळ्यांनीच पहा. आता मी इथं काय काय सांगू तुम्हाला ठीक आहे. अनुश्रीची जर्नी व्हिडिओ बिग बॉस बोलले साताऱ्याच्या छोट्या गावातनं रील स्टार म्हणून उदयास आली. रील्स बनवताना वेगळं विश्व निर्माण केलं. हटके करायची एक सवय होती. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं होतं. रील बनवताना नंतर मी अशीच आहे माझ्या मर्जीची राणी आहे
नंतर प्रेक्षकांना शेरणी बघायला मिळाली आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचा प्रवास पहिल्या वीकमध्ये दिसला. पहिले बझर वाजवला त्यांनी आणि ग्रुपमध्ये वाद झाले. जेव्हा ग्रुपमध्ये वाद झाले, बझर दाबला आणि इथून त्यांची गेमची सुरुवात झाली. आणि जेव्हा ग्रुपमध्ये वाद झाले तेव्हा एकदम व्यवस्थित उत्तर दिलं. कोणाच्या सावलीत ते थांबले नाही. स्वतःची वाट स्वतः निवडली. ते त्यांचा प्रकाश बघत राहिले. आणि मग शेरणीची झुंज एकाकीच असते म्हणून उत्तर शब्दांनी नाही तर खेळाने दिलं. इंडिव्हिज्युअलिटी जपणारी फायटर अनुश्री सुरेखा माने. अनुश्री म्हणू का किड्या म्हणू? वा, किड्या, तुझ्यात एक हळवं मन आहे. तो हळवेपणा, तो स्ट्रॉंगनेस आहे. मग नंतर जर्नी व्हिडिओ संपल्यावर अनुश्री, मला असंच महाराष्ट्राला दाखवायचं आहे. आणि होय, मी अशी आहे, जशी तुम्हाला दिसली मी तशीच आहे. घ्यायचं आहे तर घ्या, नाहीतर सोडून द्या. क्या बात. मला इथपर्यंत पोहोचवलं महाराष्ट्राने. थँक्यू सो मच. ही फॅन मुवमेंट मी कधीच पाहिली नाही. मी हळवी आहे, पण मी रडायला पण येते मला. बट मी थँक्यू म्हणेल बिग बॉसला की आता माझी नजर जी ना ती फक्त ट्रॉफीवर आहे. तर बिग बॉस म्हणता इथं, माझ्या लाडक्या किड्या, यापुढे विचारलं ना कोणी का अनुश्रीचा बॉन्ड कुठं झाला आहे, तर सांगा बिग बॉस सीझन 6च्या घरात तुमचा बॉन्ड झाला आहे. अनुश्री, मला एवढं भारी सरप्राईज म्हणजे कधी बॉयफ्रेंडनी पण नाही दिलं जितकं तुम्ही दिलं आहे. मी सांगेन माझा बॉन्ड आहे ना बिग बॉस सीझन 6मध्ये बिग बॉस मराठी सीझन 6मध्येच झाला आहे असं. आणि हे झाल्यानंतर अनुश्री मध्ये आली म्हणून या खूप भारी होतं माझं इथे. एव्ही बनवली होती, लय भारी होती. मोस्ट टाईम म्हणजे मी तर बिना मेकअपचीच होती आणि बिग बॉस मला शेरणी बोलले आणि मला केड्या बोलले. मला खूप आनंद झाला हे सगळं सांगत होती. आणि मला शेरणी पण बोलले, मी खूप हॅपी झाले. तर दीपाली पण खूप खुश झाली. तर मग दीपालीचा जर्नी व्हिडिओ इथं, मनोरंजन क्षेत्र, समाजसेवा आणि राजकारण, विविध आव्हानांना या क्षेत्रात सामोरं जाणारी ती एक म्हणजे ती सज्ज झाली होती. एका अवघड आव्हानासाठी ती हट्टी, निडर, खंबीर, दमदार दीपाली सय्यद. ती लढली, ती भांडली, रोज दुखावली पण गेली, पण तिने संयम ढळू दिला नाही आणि उत्साहाने उभी राहिली. काटा टीम उभी केली तिने. आणि दीपाली आईने 4 भिंतींना एक घर पण दिलं. वा. हे बघा, मी ना दीपालीचा गेम मला एवढा आवडत नव्हता, पण ठीक आहे आता टॉप 5मध्ये गेले. आता काय बोलू मी, आता तिच्या गेमबद्दल इथं काय चर्चा करू, हा विषय ना. चलो बाई, एन्जॉय करते. मग घर पण दिलं. खेळावर सुरुवातीपासूनच पकड ठेवली. काय पकड होती यार खेळावर. ठीक आहे, खेळावर पकड ठेवली, मान्य करू. बिग बॉस बोलताय तर मान्य करू आपण. मला बाकी खेळावरची पकड ना जरा सैलच दिसली त्यांची, फारच सैल, जरा नाही फारच. मग आपल्या गेमची कायम चर्चा झाली. ओ माय गॉड, कधी यांच्या गेमची चर्चा झाली. ओ, तुम्ही पाहिली? सांगा मला कमेंट सेक्शन. यांच्या गेमची चर्चा झाली. परत बघू का पहिल्यापासून बिग बॉस. दीपालीने असे काय टास्क खेळले, अशी काय गेम आहे दीपालीची यार. मला पाहायला पाहिजे परत बिग बॉस, काय वाटतं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर इथं बोललं गेलं. नंतर पकड ठेवली, त्यांच्या गेमची कायम चर्चा. साड्यांची चर्चा झाली. साड्या भारी होत्या बघा दीपालीच्या. साड्यांबाबतीत मी तिच्यासाठी टाळ्या वाजवलं. काय कलेक्शन होतं साड्यांचं, एक नंबर यार. एक साडी एकदम एक नंबर. एकदा तिने ती एक घातली होती यार, एक ब्ल्यू टाईप कलरची, इतकी आवडली होती मला साडी, एक नंबर. ठीक आहे, साडी डिस्कशन नंतर आपण इथं बोलूया. तर साड्यांची चर्चा झाली. टास्क असो नाती, आपण आपला ठसा उमटवला. तुम्ही ठरला या घराच्या रणरागिनी. ओ माय गॉड, ही रणरागिनी, ती शेरणी यार. तन्वी कोण असेल यार, तन्वीबद्दल सस्पेन्स यार. तन्वीबद्दल कोण असेल, काय वाटतं तन्वी कोण असेल सांगा कमेंट सेक्शनमध्ये मला. मी नेहमी म्हणतो छान दिसता, पण आज म्हणे तुम्ही छान खेळता.
रणरागिणी दीपाली सय्यद. मग इथं तिची एवी संपली म्हणजे दाखवली गेली. मग त्याच्यानंतर दीपाली घरात आली. विशालला म्हणती, हा माझी किती बॅक बिचिंग करत होता, बापरे माझ्या मागून मागून किती काय काय बोललाय तू विशाल, असं बोलती. मग नंतर दीपाली तन्वी आणि राकेश म्हणते, सगळे छान शेड दिसले मला. आणि मला तर हे एक वाक्य खूप आवडलं की मी छान दिसते नाही, मी छान खेळले घरात. वा. आणि याच नोटवर बिग बॉसचा एपिसोड इथंच समाप्त आला. उद्या बघायला मिळेल कोणाची जर्नी, बघूया की. तर हा होता एपिसोड नंबर 95. कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पण यार काही म्हणा, आज तन्वी आणि राकेश निगेटिव्ह दिसले. काय करताय यार, लास्ट वीकला तरी घाण नका करू. म्हणजे बिग बॉसने ठरवलं आहे, त्या ठरवल्यावर माती गायला पाडताय तुम्ही. तू राकेश नाही तर तन्वी विनर होणार आहे. पण यार काय बोलणार, नका एवढं निगेटिव्ह नका दिसू ऑडियन्सच्या नजरेत. चला, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. तुम्ही बघता यार माझी तब्येत यार बिलकुल ठीक नाही आहे, सिरियसली सर्दी खोकला जाम झाली मी. ठीक आहे, म्हणजे डॉक्टरांचे टॅबलेट्स पण एवढा असर नाही करत आहे. ठीक आहे, शुभरात्री, गुड नाईट. आता मी पण टॅबलेट्स खाऊन झोपते. ठीक आहे. आणि मला सांगा यार, तुमच्या मते कोणी उचलली पाहिजे बिग बॉसची ट्रॉफी? वोटिंग ट्रेंड पण केले बघा, माझे वोटिंग ट्रेंड आत्ताचे लेटेस्ट, आत्ताचे रात्रीचे. आणि जबरदस्त फेरबदल झाला बाई, जबरदस्त. नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. काही विचारायचं असेल तर विचारू शकता कमेंटमध्ये, सांगेन मी.